वर्ध्यामध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। 12वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं गळफास घेऊन विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलंय। वर्धा जिल्ह्यातील लोणसावळीमधील ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे। आई वडील मजुरीचे पैसे आल्यानंतर 12वीची प्रवेशाचे पैसे देणार होते, मात्र हलाखीची परिस्थिती आणि मजुरी वेळेत मिळत नसल्यानं आई वडील प्रवेशासाठी वेळेत पैसे देऊ शकले नाहीत आणि याच नैराश्यामधून विद्यार्थिनीने आपले जीवन संपवलंय। दरम्यान मुलीच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। आम्ही महाराष्ट्राला लाजवणारी घटना वर्ध्याच्या लोणसावळी या गावात घडलेली आहे। 12वीच्या शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे। गळफास घेऊन ही आत्महत्या केली आहे। सध्या मी लोणसावळी या गावात आहे आणि या मुलीचे कुटुंबीय म्हणजेच वडील पालक आपल्यासोबत आहे। या पालकांकडे मुलीने पैशाची मागणी केली होती की मला पाठ्यपुस्तकाला प्रवेशाला पैसे पाहिजे, परंतु हताश झालेल्या मुलीने पैसे न मिळाल्याने अखेर आत्महत्या केली आहे, जीवनयात्रा संपवली आहे। कुटुंबीय सदम्यामध्ये आहे। आपण त्या कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगाल काका, कशा प्रकारची घटना होती? मुलीने सध्या आत्महत्या केली आहे, काय तिचं म्हणणं होतं? फक्त पैशाचंच होतं ना, शाळेचंच, बाकी काहीच नव्हतं। शाळेसाठी फी ॲडमिशन करायची आहे एवढं म्हणत होती, बाकी तर दुसरं काहीच नाही म्हटलं। तुम्ही तिला काय आश्वासन दिलं होतं काका? तुमच्याकडे पैशाची मागणी करत होती ते प्रवेश प्रक्रियासाठी होतं म्हटलं कामाचे माझे भेटल्यावर मी ॲडमिशन करू शकतो। नक्कीच तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला कशा प्रकारे ते दिसली? मृतदेह आढळला? दार बंद असलं होतं अंदरचं, त्यामुळे आवाज दिला मी अंदर असं संडासमध्ये गेली तर कोणी तिकडून काही बोललं नाही, म्हणून मग बाहेरून जाऊन पाहिलं, टीन उचलून पाहिलं तर ते फास लावून होती। पंकज गादगे, पुढारी न्यूज, लोणसावळी, वर्धा।